भावाचा फोन आला आणि तो म्हणाला, मी मुंबईत आलो आहे आणि बाबांची तब्येत खूपच खराब आहे. मी हॉस्पिटलचा पत्ता पाठवतो, तुम्ही लवकरात लवकर त्या पत्त्यावर या. नंतर मोठ्या भावाच्या निलेशच्या बायकोने सईने विचारलं की कोणाचा फोन होता. निलेश म्हणाला की वैभवचा फोन होता. तो म्हणाला की बाबांची तब्येत खूप खराब आहे. या शहरात त्यांची प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बाबांना आणलं आहे. मला हॉस्पिटलमध्ये बोलावलं आहे. सई म्हणाली, जर तब्येत खराब होती तर एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं की एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये येण्याची काय गरज होती. निलेश सईला म्हणाला, अगं बाबांची तब्येत जास्त खराब असणार, त्यामुळेच तर वैभवने बाबांना एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आला आहे. सई म्हणाली, तुम्हाला फोन केला आहे म्हटल्यावर त्यांना पैशांची गरज असणार, परंतु आपल्याकडे तर पैसे नाहीत. तर आता आपण एवढे पैसे कुठून देणार. दवाखान्यामध्ये तर पाण्यासारखा पैसा ओतावा लागतो. आधीच तर आपले इथे हाल चालले आहेत. एक एक रुपया जपून खर्च करावा लागत आहे. निलेश खाली मान घालून म्हणाला, काल 4,000 रुपये उधार आणले आहेत, ते आपण घेऊन जाऊ. सई म्हणाली, ते 4,000 रुपये तर तुम्ही घर भाडं देण्यासाठी उधार आणले आहेत ना. आणि आता मला 5वा महिना सुरू आहे, त्यासाठी आपल्याला दवाखान्यात सुद्धा पैसे लागतील. ते पैसे तुम्ही कुठून आणणार आहात. आपला मोठा मुलगा तर रोज काही ना काही मागत आहे. त्याला आपण समजावून कसं तरी गप्प करत आहोत, परंतु आता आपण येणाऱ्या बाळासाठी कसं आणि काय करणार आहे. निलेश म्हणाला की मला तर आता सध्या हाच मार्ग दिसत आहे, त्यामुळे तो पैसे घे आणि आपण बाबांना बघायला जाऊ. इथे थोड्या अंतरावर ते हॉस्पिटल आहे, त्यामुळे आपण जाऊ शकतो. आणि सईची खूप चिडचिड होत होते आणि ती म्हणाली की कुठून तुम्ही पैसे आणणार आहात. अजून मुलाची ॲडमिशन फी आपल्याला जमा करायची आहे. त्याचे फी नाही जमा केली तर त्याला आपल्याला शाळेतून काढावे लागेल. तुम्ही सरळ तुमच्या भावाला फोन करून सांगा की पैसे नाहीत म्हणून. आता निलेशला खूप राग येतो. तुला लाज नाही वाटत का. ते माझे बाबा आहेत आणि बाबाच्या टायमाला माझ्याकडे पैसे नाहीत असं होऊ शकणार नाही. मी काही पण करून माझ्या बाबांसाठी किती पण पैसा जमा करू शकतो. आता विनाकारण भांडणे करू नकोस. पटकन ते पैसे घे आणि चल. सई तोंडातल्या तोंडात म्हणाली की या म्हाताऱ्याला पण आताच आजारी पडायचं होतं. सई निलेशला म्हणाली की मी पैसे द्यायला तयार आहे, पण ते पैसे माझ्याजवळच राहतील. जेवढे दवाखान्यामध्ये खर्च होईल तेवढेच मी पैसे देणार आहे. बोलून सई पैसे आणायला आतमध्ये गेली. निलेश आणि त्याची प्रेग्नेंट बायको सई, त्यांचा मोठा मुलगा हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे गेल्यावर बाहेरच वैभव आणि वैभवची बायको उभा होते. त्या दोघांनी सईला आणि निलेशला पाहताच त्या दोघांच्या पाया पडले. लहान भाऊ वैभव म्हणाला की म्हटलं, दादा तुम्ही वॉर्ड नंबर 4 मध्ये जावा, तोपर्यंत आम्ही दोघं येतो, आम्हाला एक काम आहे. निलेश सांगितलेल्या वॉर्डमध्ये गेला व तिथेच त्याचे बाबा झोपलेले होते आणि ते काही विचारात बुडाले होते. सईने आणि निलेशने बाबांचा आशीर्वाद घेतले. निलेशने आपल्या बाबाला म्हणाला, बाबा तब्येत आता खूपच खराब आहे का. किसनराव म्हणाले की माझ्या खूप पोटात दुखत आहे, त्यामुळे 3 दिवस झाले इथे ॲडमिट आहे. मी तर नकोच म्हणत होतो, पण तुझ्या भावाने ऐकलं नाही आणि मला एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आला आहे. बाबा तुम्ही तर 2 दिवस झालं ॲडमिट आहात, तरीसुद्धा तुम्ही मला सांगितलं नाही. किसनराव म्हणाले की तुला आम्हाला त्रास द्यायचा नव्हता. वाटले की एका दिवसाचा प्रश्न आहे आणि लगेच निघता येईल, परंतु
डॉक्टर म्हणाले आहेत की संध्याकाळी रिपोर्ट येईल, नंतर आपल्याला कळेल की काय झालं आहे. वैभव तेथे येतो आणि किसनरावांना म्हणतो की बाबा, आता दादा आणि वहिनी आले आहेत, त्यामुळे मी तुमच्या बारक्या सुनबाईला गावाकडे सोडून येतो, कारण गावाकडे आई ही एकटीच आहे. किसनराव उठले आणि आपल्या छोट्या मुलाकडे गेले व त्याच्या कानात काहीतरी सांगितले. नंतर येऊन बेडवर झोपले. छोट्या मुलगा आणि सून गावाकडे निघून गेले. किसनरावने निलेशच्या छोट्या मुलाला बोलवले व त्याचे लाड करू लागले. इकडे सईला खूप टेन्शन आले होते. जर डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये सांगितले की ऑपरेशन करावे लागेल, तर मग एवढे पैसे कसे आणायचे याचे टेन्शन तिच्या चेहऱ्यावर आलं होतं. मला वाटत आहे हे 4-5 हजार तर आताच संध्याकाळी रिपोर्ट आल्यावरच जातील. रिपोर्टमध्ये कळाले की त्यांच्या लिव्हरवर सूज आहे, त्यामुळे त्यांच्या पोटात एवढे दुखत आहे. त्यामुळे डॉक्टर म्हणाले की घाबरायची काहीच गरज नाही. गोळ्या आणि इंजेक्शनमध्ये सगळं काही नीट होईल. फक्त तुम्हाला खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागेल. जास्त जड अन्न खाऊन जमणार नाही. तरी पण औषध पाणी आणि रिपोर्ट याला 4,000 रुपये गेले आणि तेथे वैभव पण नव्हता. त्यामुळे हे सगळं निलेशला मॅनेज करावं लागलं. फक्त लिव्हरवरच सूज आली आहे म्हणून 4,000 रुपये गेले याचं टेन्शन सईला आलं होतं. घरी काही आणण्यासाठी 1 रुपयासुद्धा नाही आणि इथं दवाखान्यात 4,000 रुपये गेले. याचा विचार करून तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला आता टेन्शन आलं की आता सासरेबुवाने जाताना पैसे मागितलं तर आता कुठून द्यायचे. आता तर त्यांच्याकडे फक्त 1,000 रुपये शिल्लक होते. हॉस्पिटलमधून निलेशने आपल्या बाबाला त्याच्या भाड्याच्या घरी नेले. संध्याकाळी निलेशचा भाऊ वैभव हा पण तिथेच आला होता. किसनराव म्हणाले की निलेश बाळा, मला या तुझ्या खोपडीच्या खोलीत झोप येणार नाही, त्यामुळे रात्रीच्या बसनेच आम्ही गावाकडे निघून जातो. थोडा वेळ आहे अजून, तोपर्यंत तू माझ्यापाशी येऊन बस. निलेश घाबरत घाबरत आपल्या बाबांजवळ जाऊन बसला. तिथे छोटा भाऊ वैभव पण बसला होता. त्याला वाटत होतं की त्याचे बाबा आता त्याला पैसे मागतील. सई पण किचनमधून सासऱ्यांचं बोलणं बारकाईने ऐकत होती. तिचं मन धडधड करत होतं. तिला वाटलं की आता सासरे पैसे मागतील, पण ती मनातल्या मनात म्हणत होती की जर ह्या म्हाताऱ्याने पैसे मागितले तर निलेश कुठून तरी पैसे आणून देईल, परंतु मी त्याला असं करू देणार नाही. किसनराव आपल्या मोठ्या मुलाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले, पोरा, कशाचं टेन्शन आहे का? तू खूपच खराब झाला आहेस. निलेश म्हणाला की नाही बाबा, मला कशाचं टेन्शन नाही. बाबांनी त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला तसं त्याचं मन भरून आलं, पण नंतर त्याने त्याच्या भावनांना आवरलं. किसनराव म्हणाले, पोरा, इथं शहरात येऊन काय राहिला आहेस? गावाकडे चल. इथं खूप कोंडल्यासारखं वाटत आहे. तुझ्या आईला तुझी नेहमी आठवण येते. तुला कशाचं टेन्शन आहे का? तुझ्या चेहऱ्यावरून दिसत आहे की तुला खूप टेन्शन आहे, पण तू सांगत नाही. काही नाही बाबा, असंच. विसरू नको, मी तुझा बाप आहे. तुझ्या बाबाला तुझ्या चेहऱ्यावरून सगळं करतं. किसनरावने आपल्याला लहान मुलाला बोलावले आणि पिशवीतून 1,00,000 रुपये काढले आणि निलेशच्या हातात ठेवले. एवढे पैसे पाहून निलेशला आश्चर्य वाटले. तो पैसे घेण्यास नकार देत होता. त्याचं मन भरून आलं होतं. किसनराव म्हणाले की मला माहीत आहे तू लहानपणापासून गोष्टी लपवून ठेवतो. तू तुझ्या मनातलं काही सांगत नाही, परंतु मी तुझा बाप आहे. एका नजरेत सगळं समजतं. तू टेन्शनमध्ये आहेस.
तुझी बायकोसुद्धा आता गरोदर आहे आणि तीसुद्धा आजारी असल्यासारखं दिसत आहे आणि तुझ्या मुलाच्या अंगावर सुद्धा चांगले कपडे नाहीत. हे घे, तुला याची गरज आहे. हातातले पैसे देत किसनराव त्यांच्या मुलाला म्हणाले, हे पैसे मी दुपारीच वैभवला घेऊन ये म्हणून सांगितलं होतं. यावेळेस शेतात ज्वारी खूप चांगली झाली, त्यातूनच चांगले उत्पन्न मिळाले, म्हणूनच तुला देण्यासाठी मी पैसे घेऊन आलो. गावाकडे सगळं चांगलं आहे. किचनमध्ये उभा असलेली सई ऐकत होती व हे ऐकून सईसुद्धा भरून आले मन आणि ती साडीचा पदर तोंडाला लावून रडत होती. निलेशला त्याच्या बाबाला सांगू वाटत होतं की मी 2 पैसे कमवण्यासाठी शहरात आलो आहे, परंतु इथल्या जिम्मेदारीने दबूनच गेलो आहे. नाहीतर तुमचा मुलगा एवढा कमजोर नाही. निलेशच्या तोंडातून एकही शब्द बाहेर आला नाही. पण किसनराव म्हणाले की काय झालं, तू आता एवढा मोठा झाला आहेस का? पैसे देत आहे आणि तो घेत नाहीस. तू जर पैसे घेतले नाही तर तुझ्या बायकोला असं टेन्शनमध्ये पाहून मला झोप येणार नाही. किसनरावने जबरदस्तीने ते पैसे त्याच्या हातात ठेवले, जसे किसनराव निलेशच्या हातात लहानपणी ठेवायचे तसे आता ठेवले. हे सगळं पाहून निलेशला आपलं रडू आवरलं नाही आणि तो आपल्या वडिलांच्या गळ्यात पडून रडू लागला आणि म्हणू लागला की बाबा, मी खूप सारे पैसे कमवण्यासाठी शहरात आलो, परंतु इथल्या जिम्मेदाऱ्या पाहून माझे पैसे जिथल्या तिथं खर्च होऊ लागले. माझ्या हातात 1 रुपयासुद्धा शिल्लक राहत नाही आणि आता माझी नोकरीसुद्धा गेली आहे. हे घर कसं चालवत आहे मी माझं मलाच माहीत आहे. या महिन्यातलं घर भाडे पण अजून मी दिलं नाही. घर भाड्यासाठी पैसे उधार दुसऱ्याकडून घेतले होते आणि तेच पैसे घेऊन मी आज दवाखान्यात तुमच्याकडे आलो होतो आणि तेच पैसे घेऊन आज तुमचा इलाज केला आहे. महिना झालं घरात सामान संपलं आहे. 1-1 रुपया असाच घेऊन आम्ही जगत आहे. सगळं ऐकून किसनरावांना आणि वैभवला वाईट वाटलं. किसनराव निलेशला म्हणाले, हे बघ पोरा, गावाकडे आपली भरपूर शेती आहे. जेवढी शेती आहे तेवढी मी दोघांच्या नावावर करतो आणि तुम्ही दोघं मग आपल्या शेतात कष्ट करा आणि मग तुम्हाला कोणापुढे हात पसरायची गरज नाही. धरणी माता तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही. तसं म्हणून किसनराव तिथेच थांबले. दुसऱ्या दिवशी जेवढे पण घराचे भाडे आणि ज्यांची उधारी आहे तेवढे निलेशने दिली आणि ते कायमचे गावाकडे राहायला गेले. बाप म्हणजेच ताकद असते. बाप म्हणजे कडक. बाप म्हणजे शिस्त व संपूर्ण कुटुंबाचा रक्षण करता. पण आहे तर तो माणूसच ना. लहानपणापासूनच आपण आज वडिलांबद्दल घालून दिलेली भीती पुढे हे वडील मुलाच्या नात्यात असा काही अवघडलेपणा निर्माण करते की त्यांच्या मनातलं आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.